विनेगावचे सोहेल पवार, सोहेल धार पवार यांना देखील आपण पाहताय गोल्डन तिकीट मिळाली होती. म्हणजे अगदी आपण पाहताय याच प्लॅटफॉर्म मधून अनेक खेळाडू खऱ्या अर्थानं घडताना पाहायला मिळतात आणि ते खऱ्या अर्थानं आपण पाहताय ना, हे दिलंय खऱ्या अर्थानं या ग्रामीण क्रिकेटनं. हे ग्रामीण क्रिकेट अगदी आपण पाहताय रायगड प्रीमियर लीग इतका मोठा प्लॅटफॉर्म, इथे तुम्ही खेळताय, सर्वांचं लक्ष तुमच्याकडे अगदी आपण पाहताय आणि त्याच वेळी मात्र असे खेळाडू खऱ्या अर्थानं घडले जातात. चला जाऊया मॅच कडे, बराचसा उशीर होतोय. चला दोन्ही टीमला रिक्वेस्ट असेल की आता मॅच इथून सुरू करा, कारण की भरपूर सारा उशीर झाला. आज आपल्याला फायनल खेळवायची आहे आणि बरोबर अंधाराच्या आतमध्ये म्हणजे कालोख पडण्याच्या आतमध्ये आपल्याला फायनल इथून खेळवायचे. त्यासाठी तुम्ही आता जितका वेळ कमी घ्याल तितका आपल्याला फायनल त्या ठिकाणी अगदी लवकर आणि जास्त षटकांचे देखील खेळवता येईल, याच्याकडे देखील आपण सर्वांनी लक्ष द्या. आता इथून खेळणाऱ्या सर्व संघांचे संघ नाही, आपण या गोष्टीची देखील जबाबदारी घ्या. तिसरी मॅच आजच्या दिवसातील आणखीन एक जबरदस्त मॅच आपल्या भेटीस आली आहे. केटीसी लाईव्ह टीम खऱ्या अर्थाने या स्पर्धेला लीड करतीये. फार चांगली क्लिअरिटी आणि क्वालिटी सातत्याने दिले या वाहिनीने. अजिंक्य पवार आणि त्यांचे संपूर्ण सहकारी ॲज अ ऑपरेटर अगदी आपण पाहताय केटीसी लाईव्हच्या टेक्निकल रूम मधून निशांत बागडे सरांना तुम्ही पाहताय. खऱ्या अर्थानं एवढी मेहनत खऱ्या अर्थाने निशांत बागडे यांची देखील राहिली आहे या केटीसी लाईव्ह साठी. अगदी आम्ही पाहताय जितका प्रवास आम्ही करतोय त्याच्यापेक्षाही डबल प्रवास खऱ्या अर्थानं निशांत बागडे आणि त्यांची संपूर्ण टीम करतीये. अजिंक्य पवार जरी इथे उपस्थित नसतील, ते जरी दुसरी स्पर्धा कव्हर करत असतील, परंतु अजिंक्य पवार यांना देखील माहिती आहे की जिथे निशांत बागडे आहेत तिथे प्रश्नच नाही, कारण की इतक्या जबाबदारीनं ते देखील आपण पाहताय ना या वाहिनीसाठी खऱ्या अर्थानं मेहनत घेत आहेत, अफाट मेहनत घेतात. आणि त्यांचे सगळे कॅमेरामन, प्रत्येक कॅमेरामन अगदी आपण पाहताना तितकीच मेहनत घेतोय या वाहिनीला पुढे नेण्यासाठी. अजिंक्य पवार यांना लागलेली त्यांची साथ आणि म्हणतात ना साथीदार हा नेहमी आपला एक पाठीराखा हा नेहमी आपला चांगला असावा, आणि तसे पाठीराखे त्यांनी खऱ्या अर्थानं त्यांच्या पाठीशी ठेवले. नेहमी त्यांची खऱ्या अर्थानं साथ त्यांना लाभली आहे. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करूया. चला मॅच स्टार्ट करा. मॅच का थांबली आहे ऑफिशियल मॅचला सुरुवात होतीये. टॉस जिंकलाय प्रिया शुभांगी 11 गावदेवी सुकापूर टीमनं आणि प्रथम बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला आणि फिल्डिंग साठी मात्र इन्व्हाइट केलंय पीबी नैना सुपर किंग कर्जत टीमला. मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग सेट केली जाते. मॅच 4 ओव्हरची असणार आहे, त्याच्यामुळे पहिलं षटक हे अगदी आपण पाहताय पॉवर प्लेचा आपल्याला पाहायला मिळेल, ज्याच्यामध्ये गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. फिल्डिंग साठी मैदानाच्या आतमध्ये रमेश आहे, त्यांनी जर का कॅच पकडली तर सुरेश माडे सर यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज. मॅचला सुरुवात झाली आणि लगेच कॅश प्राइज देखील लागलाय रमेश यांच्यासाठी. ते खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करतात आणि त्यांच्या एका झेल साठी सुरेश माडे यांच्याकडून आपण पाहताय 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. चला लगेच लावून घ्या फिल्डिंग, जास्त वेळ नका घेऊ.
मॅचला सुरुवात झाली. पहिला बॉल खऱ्या अर्थाने त्याच्यावरती सिंगल धाव पाहायला मिळते. गोलंदाज मोहन. हो यावेळी प्रहार चढवलाय. फिल्डर आहे डाऊन दी बॉल पकडली आहे. कॅच मिळाली आहे. विकेट पहिल्या षटकामध्ये अगदी आपण पाहताय पहिल्या बॉल वरती सिंगल घेतली होती अजयनं आणि दुसऱ्याच बॉल वरती अगदी आपण पाहताय लॉंग ऑफला क्लिअर करण्याच्या प्रयत्नामध्ये प्रशांत सोप्पा झेल दिलाय आणि बरोबर फिल्डर रमेशच्या हातामध्ये. आता सुरेश यांनी लावलेलं 100 रुपयाचं कॅश प्राइज देखील मिळालंय ते रमेशला. पण पाहते ती सिंगल दाबाली होती फलंदाज अजयच्या बॅट मधून आणि त्याच्यानंतर प्रशांतला त्याने साईक वरती आणलं होतं. आणि त्याच्यानंतर अगदी आपण पाहता विकेटच पाहायला मिळते. मोहन पहिलं षटक घेऊन आले. हो यावेळी देखील आपण पाहताय पडल्यानंतर बरोबर आतमध्ये आलाय. आणखीन एक चांगला बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेश माडे यांच्याकडून आता गुरुनाथनी जर का 2 षटकार लगावले तर 200 रुपयाचं कॅश प्राइज. आउटसाइड दी ऑफ स्टंप. पंच इथे सांगतात इट इज वाईट बॉल. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून गेला आणि ते पाहिलं लाईन चेक केले आणि त्याच्यानंतर डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवतायत की हा वाईट बॉल आहे. जे एक्स्ट्राची धाव धावफलकामध्ये ऍड होईल आणि एक्स्ट्राच्या धाब्यानं आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 2 वरती. विकेट आली आहे 1 बॅटिंग करत असताना अगदी आपण पाहता. हो आणखीन एक चांगला बॉल. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतीये गोलंदाज मोहन यांच्याकडून. एखादा बॉल अगदी आपण पाहताना पडल्यानंतर खाली राहतो. एखादा बॉल अगदी उचली घेतोय. एखादा बॉल अगदी बाहेर निघतोय. एखादा बॉल आतमध्ये होतो. इतक्या जबरदस्त पद्धतीनं आपल्या हातावरती कंट्रोल ठेवत असताना गोलंदाजी चालू आहे. हो यावेळी देखील आपण पाहताय फटका चांगला आहे. गॅप शोधले का बॉल सरळ निघून चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे चौकार. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर या षटकातील बॉल 5 समाप्त झालेत आणि धावा धावफलकावरती आपण पाहता आल्या त्या 6. विकेट आली 1. खऱ्या अर्थानं टॉस जिंकला प्रिया शुभांगी 11 गावदेवी सुकापूर टीमनं आणि बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला. परंतु पहिल्या 4 बॉल मध्ये आता कॅप्टनला देखील थोडंसं टेन्शन आलं होतं की इथून हा डिसिजन आपला चुकलाय की काय. परंतु ह्या चौकारानंतर आता थोडंसं कुठेतरी कॉन्फिडन्स वाढला असेल कारण की इथून धावा होऊ शकतात हे देखील माहिती पडलं. हो पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचं होतं. पॅटर्न बॉलचा संपर्कच नाहीये. स्वतःवरती नाराज आहेत. इथून मात्र डॉट बॉलच आलाय. शेवटचा बॉल देखील अगदी आपण पाहताय गोलंदाज मोहननं डॉट बॉल फेकला. एकंदरीत 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा खर्च केल्या त्या 6 आणि विकेट आली आहे ती म्हणजे 1. बॅटिंग करते मैदानाच्या आतमध्ये प्रिया शुभांगी 11 गावदेवी सुकापूर टीम. 6 धावा धावफलकावरती. पहिलं षटक जे P1चं षटक आहे इकॉनॉमिकल षटक राहिलंय. डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवणारं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. इतकी जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतीये. आता नाही तर कधीच नाही हे माहिती आहे आता दोन्ही टीमला आणि त्यांचा संघर्ष तो मैदानाच्या आतमध्ये आता जरूर पाहायला मिळेल कारण की ही मॅच आणि ही स्पर्धा अगदी अंतिम टप्प्यापर्यंत आले. आज जर पाहायला गेलं तर स्पर्धेची फायनल देखील आहे. म्हणजे इथून जर तुम्ही जिंकलात तर किमान 1 ट्रॉफी तुमच्यासाठी जरूर असणार आहे आणि त्या ट्रॉफीसाठी प्रत्येक टीम संघर्ष करते आहे. अगदी आपण पाहताय गेले 6 दिवस या स्पर्धेमध्ये प्रत्येक जण आपलं खऱ्या अर्थानं 100% ती कमिटमेंट देताना पाहायला मिळाला. प्रत्येकाला खऱ्या अर्थानं यश मिळालं असं नाहीये परंतु ज्यांना ज्यांना यश मिळालं ते आज खऱ्या अर्थानं इथे फायनल डे मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. सर्वांना पुन्हा एकदा आपण शुभेच्छा देऊया आजच्या या दिवसासाठी. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. वेळ भरपूर घेतला जातोय. आपल्याला खऱ्या अर्थानं रिक्वेस्ट असेल की आज वेळ आपल्याकडे फार कमी आहे. PV नैना सुपर किंग कर्जत टीम आपल्याला विनंती असेल टीमच्या कॅप्टनला योगेश मला असं वाटतं या टीमचे कर्णधार आहेत जुगरेवाडी टीमचे
हो यावेळी हलक्या हाताने कट करायचं होतं. शॉर्ट थर्डमॅन आहे, रेडीच आहेत. सुधीर पवार यशांच्या पाठीमागे आहेत, मग प्रश्नच नाहीये. गोलंदाज देखील आपण पाहताय ना की बरोबर सुधीर पवार यांचं खऱ्या अर्थानं एक्सपिरियन्स सोडा या ठिकाणी आता मात्र शेअर करत असताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. कारण की सुधीर पवारांना आम्ही पाहिलंय अनेक स्पर्धेमध्ये आपल्या युवा खेळाडूंना ते एक्सपिरियन्स खऱ्या अर्थानं देत असताना आम्ही पाहिलंय. धावफलक अगदी जर पाहताय ते 6 वरती आहे. 4 ओव्हरची मॅच आहे, किमान 40 धावा या धावफलकावरती येणं फार गरजेचं राहील. हो पुन्हा एकदा फ्लाइंग स्ट्रोक, बॅटन बॉलचा संपर्क नाही, यष्टांच्या समोर सापडलाय. ब्लम्प अगदी LBW फलंदाज बाद, मिळाली आणखीन एक विकेट. डीजे हेही न करता मैदानाच्या बाहेर आले. म्हणजे कॅप्टन वरती जितकी जबाबदारी होती, कॅप्टनला आता जबाबदारीनं खेळायचं होतं, कॅप्टन इथं अगदी आपण पाहताय जबाबदारीनं खेळ केलाच नाही असंच म्हणावं लागेल. कारण की मैदानाच्या बाहेर आले, जिथे विकेट लवकर आली होती, जिथे पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा आल्या होत्या, मग अशा परिस्थितीमध्ये कॅप्टनला मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करणं फार गरजेचं होतं. परंतु इथे कॅप्टन देखील परतलेत आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय 4थ्या क्रमांकावरती प्रवीण आलेत बॅटिंग करण्यासाठी. प्रवीण ऑन स्ट्राइक आपण त्यांना पाहताय. हो इथून देखील अपील 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 लाऊड अपील. यस फलंदाज बाद, एशान टेकन. प्रवीण देखील बाद. डॉट टाकला का आणि त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट्स मिळवल्या का. विकेट हॅट्रिकचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती तुम्ही पाहता. गोलंदाज आकाश, परंतु यावेळी समोर आहेत राजेश. विकेट हॅट्रिक बॉल आकाश. हो यावेळी स्केअर केला स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मधनं फिल्डर वेगानं धावत येतात. एक कंप्लीट झाली, दुसरी मिळेल का. नकार दिलाय राजेशनं. कारण की विकेट्स आल्यात, चान्स घ्यायचाच नाहीये. कारण की अगदी जर पाहायला गेले तर आता धावा धाव फलकावरती आल्याच नाहीयेत. मग इथून धावा जर का बनवायच्या असतील तर पार्टनरशिप ही बिल्डअप होणं फार गरजेचं राहील. त्या पार्टनरशिप कडे पाहते आता बॅटिंग करत असताना प्रिया शुभांगी 11 गावदेवी सुकापूर टीम. टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा डिसिजन. आतापर्यंत धावा धावफलकामध्ये आल्याच नाहीयेत. धावफलक अगदी आपण पाहताय ते 7 वरती. गुरुनाथची विकेट मिळवेल त्या गोलंदाजाला देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आकाश हो इथे टॉफीस लागली आहे, बॉल हवेमध्ये पकडली आहे, शॉट फाईन लेग मध्ये कॅच आणि मिळाली आहे गुरुनाथची विकेट गोलंदाज आकाशला. आणि आता आकाशसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल सुरेश यांच्याकडून. सुरेश अगदी आपण पाहताना खिशामध्ये कॅश प्राइज घेऊनच आलेत. म्हणजे प्रत्येक गोलंदाजांवरती लावतायत, प्रत्येक अगदी आपण पाहताय फलंदाजांवरती लावतायत. त्यानंतर अगदी आपण पाहताय क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्षेत्ररक्षकावरती देखील त्यांच्या माध्यमातून कॅश प्राइज लागलं जातं. म्हणजे कोणालाच नाराज करत नाही. हे खऱ्या अर्थाने त्यांचं क्रिकेटवरती असलेलं प्रेम आहे आणि तेच प्रेम आपल्याला अगदी इथून पाहायला मिळतंय. प्रत्येकावरती कॅश प्राइज लागलं जातं. म्हणजे पहिलं कॅश प्राइज मिळालं रमेशला आणि तदनंतर कॅश प्राइज मिळालं खऱ्या अर्थाने आपण पाहताय गोलंदाज मोहनला आणि आता मात्र मिळालंय त्या आकाशला. एकंदरीत धावा धाव फलकावरती 7 आल्या. विकेट जर पाहायला गेले तर 4 आल्या. 4 महत्वपूर्ण हादरे दिलेत बॅटिंग करणाऱ्या प्रिया शुभांगी 11 गावदेवी सुकापूर टीमला. थोडीशी अडचणीमध्ये सापडली आहे, संकटामध्ये सापडली आहे टीम. संकटामधून बाहेर काढावी लागेल. हो फटका तर लॉब केलाय, वॅकंड एरिया शोधली. फिल्डर फक्त बॉल कडे पाहतच राहिले. वाईड लॉंग ऑफ मध्ये बॉल पोहोचेल तोपर्यंत धावा इथून कंप्लीट होत आहेत त्या मात्र 2.
सूर्याची किरण कदाचित डिस्टर्ब करत होती लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाला आणि त्याचमुळे बॉल पर्यंत पोहोचू शकले नाही. धावा मिळाल्या दोन धाब्याने धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 9 वरती. 9 धावा धावफलकावरती. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. मी तर म्हणेन PB नैना सुपर किंग कर्जत टीमनं कॅप्टनचं कौतुक करायला हवं. ज्या पद्धतीनं गोलंदाजाचा वापर केलाय आणि ज्या पद्धतीनं गोलंदाजांना चालवलंय या संपूर्ण स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी राहिली आहे. आणि आता इथून जर पाहायला गेलं तर टॉप 8च्या लढतीमध्ये इतकी जबरदस्त कामगिरी चालू आहे. पाणी पाहिजे मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग करणारी टीम 12वा प्रतिनिधी आपण जा पाणी घेऊन. PB नैना सुपर किंग कर्जत टीमचे 12वा प्रतिनिधी पाणी घेऊन जायचे. धाव संख्या धाव फलकावरती अवघ्या 9 पाहायला मिळतात. इकॉनॉमिकल षटक दोनही पाहायला मिळाले. म्हणजे पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा आल्या जिथे विकेट्स आल्या खऱ्या अर्थानं 1. परंतु या षटकामध्ये कौतुक करायला हवं आकाशचं, ज्यानं धावा खर्च केल्या अवघ्या 3 आणि विकेट देखील त्याने मिळवल्या 3. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळतीये. इथून 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहताय आता पाणी घेऊन गेलेत. परंतु नुसतं पाणी नाहीये तर पाण्याच्या साह्यानं काही स्ट्रॅटर्जी काही रणनीती देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आता आखली जाईल. आता इथून कशा पद्धतीनं येणाऱ्या 2 षटकांमध्ये आपल्याला सामोरं जायचंय. आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला किमान 20+ धावा बनवाव्या लागतील. त्या 20+ धावा जर का आल्या तर इथून मात्र या मॅच मध्ये एक जबरदस्त फाईट आपल्याला पाहायला मिळेल. आणि ते फाईट जर का करायची असेल तर किमान 20+ धावा या 12 बॉल मध्ये कराव्या लागतील. पहिल्या 2 ओव्हर मध्ये आपण पाहताय अवघ्या 90 धावा आल्यात. परंतु आता इथे मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये आली आहे. म्हणजे अगदी जर तुम्ही पाहताय तर 5व्या आणि 6व्या क्रमांकाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. मग या परिस्थितीमध्ये 5व्या आणि 6व्या क्रमांकाच्या फलंदाजांना संघाला सावरणं फार गरजेचं राहील. कारण की इथून या स्टेज वरती प्रत्येक गावातला एक चुनंदित खेळाडू म्हणजे जो नामांकित कामगिरी करणारा आपल्या गावासाठी तो खेळाडू या प्लॅटफॉर्म वरती खेळतो. म्हणजे प्रत्येक जण इथून चांगलं काम करू शकतो. हे प्रत्येक टीम कडे खऱ्या अर्थाने तसे खेळाडू आहेत आणि तसे खऱ्या अर्थाने खेळाडू संघ मालकाने आणि संघ नायकानं आपल्या टीम मध्ये खेळण्यासाठी घेतलेत. आणि प्रत्येकाला आता इथून मात्र सिद्ध करण्याची ती वेळ आली आहे. आता स्वतःला सिद्ध करावा लागेल. बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय. अगदी आपण पाहता आउटसाइड ऑफ स्टंप. आमचे सर आम्हाला सांगतायत की इथून मात्र व्हाईट बॉल आहे. 1ची धाव फलकावरती येते. 10 धावा धाव फलकावरती आल्या. 3ऱ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाज प्रवीण पहिले चेंडू मात्र वाईड हाताळतात राऊंड विकेटनं. हो इथे मिस टायमिंग राहिलाय. सुधीर पवार आले बॉल खाली. सेफ हँडेज चुकी तर होणारच नाहीये. पकडली कॅच. आणखीन एक विकेट. एका पाठोपाठ विकेट्सच पाहायला मिळाल्या. संघाला सावरण्याचं काम आपल्याला एकही फलंदाजाकडनं पाहायला मिळालं नाहीये. प्रत्येक बॉल वरती षटकार चौकार हे खऱ्या अर्थानं समीकरण नाहीये. तर तुम्ही गोलंदाजाच्या मेरिट नुसार क्रिकेट खेळणं हे आता गरजेचं आहे. तुम्हाला सिंगल डबल देखील या मॅच मध्ये तितकीच खऱ्या अर्थानं गरजेची आहे. कारण की टार्गेट तुम्हाला सेट करायचं आहे. विकेट आली आहे. फलंदाजीतून आपण पाहताय परतलेत. राजेश देखील बाद झालेत. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी हिरामन, सुनील आणि हिरामन आता हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बॅटिंग करताना पाहायला मिळतील. आदिवासी रायगड प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहताय अंतिम टप्प्यामध्ये शेवटचे क्षण या स्पर्धेचे. आज फायनल दिवस या स्पर्धेचा. खऱ्या अर्थाने ऍज अ कॉमेंटेटर अजिंक्य भोड सर या स्पर्धेला लीड करतात. आम्ही देखील 6 दिवस ही स्पर्धा पाहिली आणि तदनंतर मात्र या स्पर्धेमध्ये योग आला की आज फायनल दिवस आम्ही या स्पर्धेमध्ये. हो इथे फटका चांगला आहे. बॉल सरळ चाललाय. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे. आत्मविश्वास वाढवणारा चौकार आलाय बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. डीजे आतमध्ये बॅटिंग करतो.
हो इथे देखील फटका चांगला गॅप मध्ये ढकललाय, फिल्डर आलेत वेगानं, फंबल झालेत, तोपर्यंत धावा मिळतील पुन्हा एकदा त्या दोन. गुड रनिंग बिटवीन विकेट, फटकेबाजी चालू झाली. मी तर म्हणेन हिरामन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले काय ना, त्यांच्या बॅट मधून पहिल्या 2 बॉल वरती 6 धावा आल्यात आणि त्या धावा खऱ्या अर्थानं टीमला गरजेच्याच होत्या. त्या 6 धावा आल्या, 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. त्या अगदी आपण पाहता 16 वरती 16 धावा धावफलकावरती आता इथून आपल्याला पाहायला मिळतात. ओ आडव्या बॅटनं प्रहार चढवलाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, भव्य षटकार. 16 आणि 6 22 धावा धाव फलकावरती. मिडल ऑर्डर मध्ये अगदी जर पाहायला गेले तर 7व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी आपण पाहता हिरामन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पॉवरफुल बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या बॅट मधून आला हा षटकार. षटकाराने धाव संख्या 22. जबरदस्त बॅटिंग. हो पुन्हा एकदा ऑन साइडला ऑलॉंग दी कार्पेट बॉल चालला डीप मिड विकेटला. फिल्डर आहेत, एक कंप्लीट झाली, दुसरी मिळेल का? दुसरीचा कॉल सुधीर पवार आती गाई आणि इथून मात्र फलंदाज लगेच परतलेत. धाव मिळाली सिंगल. शेवटचा बॉल खऱ्या अर्थानं आता असेल या षटकातील आणि धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 23 वरती. 5 बॉल आतापर्यंत झाले, 23 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. काय जबरदस्त मॅच पाहायला मिळते. म्हणजे अगदी पहिल्या 2 ओव्हर मध्ये आपण पाहताय गोलंदाजी करणारी टीम जी खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळाली. पीव्ही नैना सुपर किंग कर्जत जिने खऱ्या अर्थानं अधिराज्य गाजवलं, परंतु आता फलंदाज हिरामन. ओ आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पाठीमागे सुधीर पवारनं पकडली आणखीन एक झेल आणि इथून फलंदाज सुनीलचा संपवला खेळ. केटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहताय बबनजी निरगुडा साहेब खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा त्या ठिकाणी आनंद घेतात आणि त्यांच्याकडून अगदी आपण पाहताय ना की जी टीम फिल्डिंग करते मैदानाच्या आतमध्ये पीव्ही नैना सुपर किंग कर्जत या टीम साठी आणि या टीमचे पुरस्कर्ते कैलाजी खडके जे महाराष्ट्र पोलीस आहेत यांच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. त्यांच्या शुभेच्छांचा आपण या ठिकाणी स्वीकार करूया. खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद सर्वांचं. खऱ्या अर्थानं केटीसी लाईव्हच्या माध्यमातून अनेक शुभेच्छा खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी येतात. प्रत्येकांचं नाव घेणं खऱ्या अर्थानं कठीण आहे कारण की मॅच देखील कव्हर करायची आहे, परंतु जे खऱ्या अर्थानं केटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतायत त्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. हो आडव्या बॅटने हा फटका खेचायचा होता. बॉल पडल्यानंतर अगदी आपण पाहतोय बाहेर निघाल्या बरोबर लेग कटर आला. अगदी थोडंसं दूर वरून मात्र बॉलला फिरवलंय. डॉट बॉलच इथून आपल्याला पाहायला मिळतोय. धाव संख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये ती म्हणजे 23. शेवटचं षटक चालू आहे. आता या शेवटच्या षटकामध्ये फलंदाज हिरामनला बॅटिंग तर करावीच लागेल. ज्या पद्धतीने त्याने 3ऱ्या ओव्हरमध्ये आक्रमण चढवलं. गोलंदाज रमेश. हो आडव्या बॅटनं फटका तर चांगला केला. फील्ड डाऊन दी बॉल, पकडली कॅच, मॅचची गोल्डन विकेट. फलंदाज हिरामन बाद. चांगली फटकेबाजी करत होते हिरामन. 23 धावा धाव फलकावरती, परंतु इथे शेवटचं षटक चालू आहे. आक्रमण तर करायचंच होतं. याच षटकामध्ये धावा तर बनवायचे आहेत आणि त्याच प्रयत्नामध्ये अगदी आपण पाहताय लॉंगॉन मध्ये त्या ठिकाणी कॅच पकडली. चला थोडासा उशीर झाला, परंतु रमेश यांनी आणखीन एक जर का विकेट मिळवली तर सुरेश यांच्याकडून 100 रुपये. धन्यवाद साहेब. आपला म्हणजे आपल्या खेळाडूंचं मनोबल खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून वाढवलं जातं. प्रत्येक खेळाडूसाठी कॅश प्राइज त्यांच्याकडे आहे. म्हणजे कोणी कॅच पकडो, कोणी षटकार मारो, कोणी विकेट मिळवो, प्रत्येकासाठी कॅश प्राइज आहे. असे व्यक्तिमत्व असणं फार गरजेचं आहे. म्हणजे जरी आम्ही संघामध्ये खेळत नाही, आम्ही संघाला या ठिकाणी सपोर्ट करण्यासाठी आलो आणि आमचा संघ मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी
करायला करणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी मात्र त्यांच्यासाठी देखील आपण पाहता कॅश प्राइज लागलं जाते. आपलं देखील साहेब आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये मनापासून सहर्ष स्वागत धन्यवाद असेल आपलं देखील. जाऊया मॅच कडे जिथे मात्र आता पिरामनची विकेट आली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दत्ता डावकरे आताचे फलंदाज अगदी 9व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आले. ओ फुलटॉस समोर लॉब केलाय, फिल्डर आहे डाऊन दी बॉल, पकडली एक कॅच, मिळाली आहे विकेट, दत्ता देखील बाद. आणि आता गोलंदाज रमेशला मात्र 100 रुपयाचे कॅश प्राइज असेल सुरेश यांच्याकडून. एकंदरीत धावफलकावरती आल्या त्या 23 विकेट आल्यात. 8 सॉरी नो बॉल चेक करायचं वेट साइड साठी. सर आपला आहे का फिल्डिंग बॅटिंग करणारी टीम? बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतलाय, चेक केलं जात आहे. केटीसी लाईव्हच्या टेक्निकल रूम मधून आपण या ठिकाणी चेक करणार आहोत. वेट साइड साठी आपण पाहता बॅटिंग करणाऱ्या टीमनं हा रिव्ह्यू घेतलाय, म्हणजे प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू आहे आणि तो आता मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमनं घेतलाय. पंचांच्या डिसिजनला या ठिकाणी चॅलेंज केलंय, आपण चेक करतोय. आमचे तिसरे पंच या ठिकाणी आपण पाहताय डिसिजन चेक करतायत. इट्स अ फेअर डिलिव्हरी, अचूक डिसिजन. आमचे ऑफिशियल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. बरोबर अचूक डिसिजन. गेले 6 दिवस खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळाले. तीनही पंचांचं खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करू, त्यांचे धन्यवाद व्यक्त करूया, कारण की इतकी चांगली पंचांची भूमिका गेले 6 दिवस त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतीये. आणखीन एक विकेटच पाहायला मिळतीये. प्रत्येक फलंदाजाला षटकार हवाय आणि त्याच्यामध्ये त्या विकेट्स पाहायला मिळाल्या. हो पुन्हा एकदा ऑन साइडला व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये. अगदी आपण पाहताय मोठा चेस फिल्डर साठी पहिली वेगाने कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न 2 देखील कंप्लीट झाल्या, तिसरी साठी निघालेत आणि तिसरी धाव देखील इथून कंप्लीट झाली आहे. गुड रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळतीये. सिंगल धाव कंप्लीट झाल्यानंतर अगदी आपण पाहताय त्याच्यानंतर अगदी 2 धावा देखील कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. जे 3 धावा आल्या आणि या 3 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलोय ते मात्र 26 वरती. 4 बॉल झाले, 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. प्रिया शुभांगी 11 गावदी सुकापूर टीम जी बॅटिंग करते आहे. इथून देखील डॉट बॉल असं आपल्याला पाहायला मिळतोय. आडव्या पाटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. हाईटची अपेक्षा होती फलंदाजाला, परंतु ती हाईट फॅक्टर इथं पाहायला मिळालाच नाहीये. बॉल बरोबर खालीच राहिला. इतकी चांगली गोलंदाजी, प्रत्येक गोलंदाजानं ते कॉन्ट्रीब्युशन दिलं आपल्या टीमसाठी. चांगली गोलंदाजी. कमी गतीने टाकलाय, हाफ ट्रॅकर होता, शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न, फिल्डर राईट डाऊन द बॉल, पकडली एक कॅच. शेवटच्या बॉल वरती देखील मिळाली आहे विकेट. एकंदरीत बॅटिंग करत असताना प्रिया शुभांगी 11 गावदेवी सुकापूर टीमनं धावा बनवल्यात त्या मात्र 26 आणि टार्गेट असणार आहे आता PV नैना सुपर किंग कर्जत टीम वरती ते मात्र 27 या धावसंख्येवर. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. श्री गणेश कृपा करंजडे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रेया स्वराज 11 वडगर, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचे. नेक्स्ट मॅच श्री गणेश कृपा करंजडे आणि त्यांच्या विरोधामध्ये सॉरी माफी असावी, श्री गणेश कृपा करंजडे, श्रेया स्वराज 11 वडघर व त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी कलोते रैती
अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मला असं वाटलं की दोन टीम आहेत परंतु ते एकच नाव आहे. श्री गणेश कृपा करांजडे श्रेया स्वराज 11 वडगर आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी कळोते रैती दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये या. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय कारण की आजच्या दिवसामध्ये आपल्याकडे वेळ फार कमी आहे. त्यासाठी मात्र वेळ वाचवणं फार गरजेचं राहील. आपल्याला आज सेमीफायनल फायनल देखील आजच्या दिवसामध्येच खेळवायची आहे. त्यासाठी मात्र तुम्ही जितका सहकार्य कराल चला. आणि दुसऱ्या सत्राला आता जशी होईल सुरुवात मायक्रोफोन वरती करूया बदल. खऱ्या अर्थानं या संपूर्ण स्पर्धेला ज्यांनी ऍज अ कॉमेंटेटर लीड केलंय ते अजिंक्य भोड सरांचा आवाज तुम्ही दुसऱ्या सत्रामध्ये ऐकणार आहात. या सर कमेंट्री बॉक्स मध्ये आपलं सहर्ष स्वागत. चला नेक्स्ट मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. श्री गणेश कृपा करंजाडे श्रेया स्वराज 11 वडगर आणि त्यांच्या विरोधात गावदेवी कलोते रैती. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी या. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. या ठिकाणी गावदेवी कलोते रैती टीमचे कॅप्टन करण लेंडे आमचे मित्र या ठिकाणी आले. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. खूप साऱ्या शुभेच्छा. यावेळेस आपण दोन्ही टीमला मॅचला होती सुरुवात. पीव्ही नैना सुपर किंग कर्जत टीमनं काय कमालीची गोलंदाजी केली या मॅच मध्ये. धाबा जमवले एकूणच 26 आणि 26 धावसंख्या 27 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचंय. पहिला चेंडू या ठिकाणी येतो डॉट. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज अजय नाईक. खांदा टीमचा खऱ्या अर्थानं हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पाहता आणि ऑन स्ट्राईक वरती योगेश पारदी. जुगरेवाडी टीमचा हा खेळाडू खऱ्या अर्थानं पहिला चेंडू त्यांना डॉट केला परंतु दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल धाव या ठिकाणी मिळते. सिंगलच्या मदतीनं धावसंख्येचं खातं या ठिकाणी ओपन केलंय. सुरेश माडे यांच्याकडून गुरुनाथने कॅच घेतले तर 100 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून देण्यात येईल. पारितोषिक ते लावतायत. क्रिकेटची प्रचंड अनुभव क्रिकेटची प्रचंड आवड त्यांना राहिलेली आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेमध्ये करतोय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अजय नाईक ला बॉलिंग ट्रॅक वरती आपण या ठिकाणी पाहतोय. कांदा टीमचा हा गोलंदाज सातत्यपूर्वक चांगली गोलंदाजी त्याने कित्येक मैदानावरती केलेली आहे. आणि आता आपण पाहतो ऑन स्ट्राईक वरती सुधीर पवार अमराई टीमचा हा डावखुर आताचा खेळाडू. लो फुल टॉस आणि बॉल जाईल 1 टप्प्या अखेर 5 लेग सीमारेषा क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाब्यांसाठी चौकार 4. चला साहिल गावडे आमचे डीजे ऑपरेटर या ठिकाणी यावं. चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलते एकूणच 5 या धावसंख्येवरती. अजय नाईक वरती आक्रमण केलं जात आहे. चौकारानं खातं ओपन केलं. पहिल्या चेंडूला फेस करत असताना सुधीरनं दमदार स्ट्रोक लगावला. बॉल तयार अजय. त्याच्या पुढील बॉल वरती गॅप मध्ये पटका विकेट मिळण्याची शक्यता. एक धाव धोक्याची होती असं वाटलं होतं दोस्तीत कुस्ती होईल परंतु तसं काही घडलं नाही. कॉलिंग चांगलं पाहायला मिळालं आणि एक धाव या चेंडूवरती सहजरित्या कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलते एकूणच 6 या धावसंख्येवरती.
27 धावसंख्येचा करायचा होता पाठलाग आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की 6 धावा फलकावरती आहेत. योगेश आणि सुधीर या दोन खेळाडूंमधील तालमेल आता चुकलं होतं. त्या कारणास्तव आपण पाहतोय कम्युनिकेशन नव्हतं, संवाद त्या ठिकाणी चुकीचा घडला आणि खऱ्या अर्थाने ज्यावेळी कॉल द्यायचा होता ना, तो कॉल अगदी योग्यरीत्या दिला नाही. आज खेळणारे सर्व टीम आणि संघ मालक आणि खेळाडूंना खूप साऱ्या शुभेच्छा. शरद ठोंबरे सदस्य रायगड आदिवासी रायगड प्रीमियर लीगचे खऱ्या अर्थाने सदस्य आणि त्यांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेसाठी देखील आणि सर्व खेळाडूंसाठी संघ मालकांसाठी देखील आल्या लाईव्हच्या माध्यमातून. ते या स्पर्धेला एन्जॉय करतात. केटीसी लाईव्ह टीम आमची या ठिकाणी सज्ज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार अजय. दिशा द्यायची होती, पंचांकडे अपील केली आहे, परंतु पंचांनी त्या ठिकाणी बोट उंच केलं आणि फलंदाज या ठिकाणी योगेश पारधी या चेंडूवरती होईल बाद. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं. योगेश पारधी खऱ्या अर्थानं असंख्य खेळाडू आपण पाहिले या ठिकाणी आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना, परंतु काही खेळाडूंना अगदी प्रांजल कबुली दिली होती. ज्या एज लागली, पंचांना माहिती देखील नव्हतं, परंतु स्वतःहून खऱ्या अर्थानं मैदान सोडत असताना आपण कित्येक खेळाडूंना पाहिलं. परंतु यावेळेस पंचांनी पकडलं फलंदाज योगेश पारधी या फलंदाजाला आणि तो फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. चला न्यू बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल करा. आकाश कैलासजी खडके साहेब यांनी खऱ्या अर्थाने पुरस्कृत केलेला संघ आपण या ठिकाणी पाहतोय. नेक्स्ट मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. श्री गणेश कृपा करंजाडे, श्रेया स्वराज 11 वडगर आणि त्यांच्या विरोधात असेल गावदेवी कलोते रहिती आणि त्या टीमचे पुरस्कर्ते देखील या ठिकाणी येत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. चला टॉस झालं का? टॉस कोण जिंकला? टॉस करंजाडे वडगर आणि कलोते रहिते. कोण टॉस जिंकलाय? करंजाडे. आणि निर्णय अगदी तुम्ही लगेच आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. श्री गणेश कृपा करंजाडे, श्रेया स्वराज 11 वडगर. निर्णय फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतलाय. बॅटिंग करावी लागेल ती गावदेवी कलोते रहिते टीमला. नेक्स्ट मॅच मध्ये टॅपिंग क्रिकेट आपण या ठिकाणी पाहतोय. डायरेक्ट हिट झाला तर विकेट मिळण्याची शक्यता होती, परंतु त्या ठिकाणी नेम चुकला आणि एक धाव जी धोक्याची धाव होती ती त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीनं एकूणच स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 7 या धावसंख्येवरती. 7 धाव फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. टेक्निशियन रूम मध्ये आमच्या समवेत अगदी सातत्यपूर्वक ज्यांनी चांगलं कार्य केटीसी लाईव्ह टीम साठी करत आले निशांजी बागडे. आणि प्रामुख्यानं एका गोष्टीसाठी निष्ठावंत राहणं हे फार गरजेचं असतं. आपण कित्येकदा पाहिलंय की एखाद्या वेळेस जर दुसरा काही दिसलं ना की माणसं बिघडतात, परंतु कोणत्याही आमिषाला बोलून ते कुठेच गेले नाही आणि सातत्यपूर्वक अगदी या ठिकाणी आपण पाहतो की केटीसी लाईव्हचे टीमचे सर्व अजिंक्य पवार यांच्या कांद्याला कांदा लावून ते कार्य करत आहेत. मयूर मल्हार जाधव यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. 10 नंबरचे खासगी मालक म्हणून ज्यांच्याकडे आम्ही सातत्यपूर्वक पाहतोय. स्कॉर्पिओ, फॉर्च्युनर, सियाज यांसारख्या मित्र म्हणून टॉपच्या गाड्यांचे मालक आणि 10 नंबरचे खासगी मालक म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतोय ते मयूर मल्हार जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. डॉट बॉल येतोय. हिरामन बॉलिंग ट्रॅक वरती 7 धाव फलकावरती आहेत. जरी 27चा पाठलाग करायचा असेल ना तरी अजूनही इथून पुढे 20 धावसंख्येची गरज आहे. शरीरापासून दूरवर ठेवला होता. पंचांचा त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा. टिके कुरुंगले सर मेन पंचांच्या भूमिकेत. स्क्वेअर लेग पंच दोरकानाजी चोरगे सर त्यांना आपण या ठिकाणी पाहतोय. आमच्या टेक्निशियन रूम मध्ये अविनाश पारंगे सर अगदी सज्ज आहेत. ज्यावेळी रेफर केलं जाईल त्यावेळी नक्कीच ते त्यांच्या माध्यमातून आपण चेक करून
योग्य तो निर्णय अगदी तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. हिरामनचा हा चेंडू थोडासा दिशाही नव्हता, वाईट बॉल आला. यावेळेस शरीराचा भेद, परंतु लेग स्टंपच्या बाहेर होता. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, लेग बाय स्वरूपात एक सिंगल धाव मिळाला आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 9 या धावसंख्येवरती. एक एक धाव जमवण्यासाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागतोय. या ठिकाणी आपण पाहिलं तर धावा सहजरित्या होतील असं वाटत असताना, परंतु गोलंदाजी चांगली आहे. फिल्डिंग करत असताना आपण प्रिया शुभांगी 11 गावदेवी सुकापूर या टीमला पाहतोय. धावा वाचवायचे त्यांना 27. त्या धावा वाचवत असताना हिरामन देखील कमालीची गोलंदाजी, मोठ्या पटक्यापासून आतापर्यंत वंचित ठेवलंय फलंदाजांना. बॉल तयार. अलोंग द कार्पेटचा फटका, धाव धोक्याची ठरेल का? परंतु तसं काही घडलं नाही. 2 धावा या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळालं. 2 धावेच्या मदतीनं एकूणच स्कोर कार्ड जाऊन पोहोचल ते 11 या धावसंख्येवरती. 1.4 बॉलचा खेळ या ठिकाणी संपलाय. 11 धावा धावफलकावरती, 1 विकेट या ठिकाणी गमावली. पीबी नैना सुपर किंग कर्जत या टीमनं. स्विच इट. बॅट अँड बॉलचा संपर्कच करू दिला नाही गोलंदाज हिरामन या गोलंदाजानं, आणि पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल. गोलंदाजी चांगली राहिली खऱ्या अर्थानं पीबी नैना सुपर किंग या कर्जत या टीम कडून, परंतु धावा जमवत असताना पूर्णपणे दमछाक त्यांची उडाली आहे. फलंदाजाला या अगोदर बीट केलं होतं, परंतु यावेळेस गॅप मध्ये फटका. बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा येतोय आज चौकार. 4 चौकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचल ते 15 या धावसंख्येवरती. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 15 धावा धावफलकावरती. विजयासाठी अजूनही 12 धावसंख्येची गरज आहे. चला येणारे आता 12 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज आहे. मनोज जोरे आणि नागेश उगडा यांनी देखील या ठिकाणी यावं. मनोज जोरे आणि नागेश उगडा स्टायलिश प्लेअर, प्लस जरी नागेश उगडा त्यांना आम्ही या ठिकाणी सूचना देतोय की आपण मंचावरती यावं. बॉलिंग ट्रॅक वरती येतोय गोलंदाज गुरुनाथ अक्कुलवाडी गावचा हा सुपूत मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक साठी आला. यावेळेस चांगला फटका. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं प्रोडक्शन त्या ठिकाणी मिळालं आणि खऱ्या अर्थाने एकेरी धावेला प्राधान्य. 17 धावा धावफलकावरती येणाऱ्या 16 धावा धावफलकावरती येणाऱ्या 11 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज आहे. अकरा बॉल आणि 11 धावसंख्येची गरज. नागेश गुडा देखील अगदी काहीच दिवसामध्ये आपण पाहतो विवाह बंधामध्ये ते अडकणार आहेत. त्यांच्या व्यवहारिक जीवनामध्ये खरं तर ते अडकणार आहेत आणि
त्यांचं या ठिकाणी आगमन, त्यांचं देखील करतोय मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सिंगलला प्राधान्य, 2 धावा येतात. 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचल ते 18 या धावसंख्येवरती. येणारे 10 बॉल आणि आता 9 धावसंख्येची गरज आहे. 10 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. गुणरातला आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय आणि ऑन स्ट्राईक वरती डावखुऱ्याचा फलंदाज सुधीर. 10 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा ऑलिम्पिक कार्पेट अजय नाईक त्या ठिकाणी आहेत. वेगानं चेंडूवरती गेले. पुन्हा एकदा सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं दुसरी धाव घेतली जाईल का, परंतु नाही. बॅकिंग चांगलं आहे त्या ठिकाणी. आणि शेवटच्या आता 9 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 8 या धावसंख्येची. 19 रन्स आहेत स्कोर कार्ड वरती. नाईन्टीन रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 9 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज. आणि हा दमदार स्ट्रोक फलंदाज आकाशच्या बॅट मधून आकाशाला गवसणी घालणारा येतोय. आज षटकार. 8 बॉल मध्ये आता 2 धावसंख्येची गरज आहे. बॉल तयार आणि पुन्हा एकदा हा फटका फसेल आणि या ठिकाणी झेलला कॅरी केलं. 2 धावसंख्येची गरज होती. आता शेवटचे 7 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज आहे. रमेशने जर षटकार लागवला तर 200 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येईल रमेशला. आमचे सुरेश माडे यांच्याकडून खऱ्या अर्थानं 200 रुपयाचे कॅश प्राइज. गुरुनाथ साठी देखील गुरुनाथला जर षटकार मारला तर 200. गुरुनाथला जर षटकार मारला तर 200 रुपयाचे कॅश प्राइज सुरेश माडे यांच्याकडून देण्यात येईल. फटका फसलाय. हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. झेलला पकडलंय. शेवटचे आता 6 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 2 धावसंख्येची. सक्के बंद होते. झेलला पकडलं आणि फलंदाज त्या ठिकाणी होईल बाद. 6 बॉल आणि आता 2 धावसंख्येची गरज आहे. किमान 35 धावसंख्या जर झाली असती तर मॅच मध्ये मजा आली असती. शेवटपर्यंत ही नेट टू नेट फाईट आपण पाहिली असती. परंतु अजूनही काही घडलं नाही. 6 मध्ये जर 1 धाव वाचवू शकतात गोलंदाज तर 6 मध्ये 2 धावा का वाचवू शकत नाही. 1 धाव जास्त आहे आणि क्रिकेटमध्ये एकाच धावीला जास्त महत्व आहे. 6 बॉल मध्ये आता विजयासाठी गरज आहे ती 2 या धावसंख्येची. चला थोडं स्पीडअप घ्या. प्रिया शुभांगी 11 गावदेवी सुकापूर टीम. टॉस नेक्स्ट मॅच जिंकलाय श्री गणेश कृपा करंजाडे श्रेया स्वराज 11 वडगर टीमनं. फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि गावदेवी कलोते रेड्डी टीमला या ठिकाणी करावी लागेल बॅटिंग. कृष्णा वाघे आणि राज इंगले यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण या ठिकाणी पाहतोय. श्री गणेश कृपा करंजाडे श्रेया स्वराज 11 वडगर हा संघ. 6 बॉल मध्ये आता 2 धावसंख्येची गरज आहे.
आज जार खऱ्या अर्थाने आणून दिलाय सुनील मुकणे यांनी, त्यांचे देखील आभार. आता आयोजकांना 1600 द्यायला लागले असते, कारण की एखादा जार गेला तर डबल पैसे. पहिला चेंडू डॉट टाकतोय. मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव. शेवटचे 5 बॉल आणि आता विजयासाठी गरज आहे ती 2 या धावसंख्येची. 5 चेंडू आणि आता 2 धावसंख्येची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती आला गोलंदाज दत्ता आणि हा विजयी चौकार या ठिकाणी येतोय. फलंदाज सुधीरच्या बॅट मधून हा विजयी चौकार. बॉल द्या बॉल. नक्कीच इथून जार घेऊन जात असताना जर कोणाला पाणी हवं असेल, कोण जार घेऊन जात असेल तर त्यांनी पहिले आयोजकांशी संपर्क साधा, त्यानंतरच इथून तुम्ही जार घेऊन जायचंय. त्यापेक्षा एक कॅमेरा अगदी थेट मंचाकडे, आणि त्या कॅमेऱ्यात जर कैद झाला आणि तो जार तुम्ही आणून दिला नाही तर आयोजकांच्या वतीने तुमच्यावरती कठोर कारवाई करण्यात येईल. सामना या ठिकाणी जिंकलाय. पीबी नैना सुपर किंग कर्जत या टीमनं या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच